नमस्कार. आजचा आपला व्हिडिओ हा सुवर्णप्राशनवर आहे. खरं तर आपल्याला भरपूर सारे प्रश्न पडतात की सुवर्णप्राशन हे नेमकं काय आहे, हे लहान मुलांसाठी चांगलं आहे का, सुवर्णप्राशन कधी द्यायचे आणि सुवर्णप्राशन हे पुष्पामृत नक्षत्रालाच का दिले जाते. तर अशा सगळ्या प्रश्नांचे उत्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण हा व्हिडिओ आपल्या सगळ्या आईंसाठी खूप महत्त्वाचा आहे की ज्यांना पण वाटतं की आपल्या बाळाने निरोगी राहावं, त्याची कांती सुधारावी, त्यांची बुद्धी ही तल्लख व्हावी, यासाठी त्याला सुवर्णप्राशन देणं हे फार गरजेचं आहे. त्यामुळे ते नेमकं काय असतं ते सगळी माहिती, सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आपल्या भारतीय आयुर्वेदातील महाऋषी कश्यप यांनी आपल्या कश्यप संहितेमध्ये सांगितले की सुवर्णप्राशन केल्याने बालकाची बुद्धी वाढते, त्याला चांगली भूक लागते, त्यामुळे त्याची शारीरिक शक्तीही वाढते, बाळाची शारीरिक कांती वाढते आणि लहान मुलांमध्ये जी रोगप्रतिकारक शक्ती आहे ती वाढून त्यांचे अनेक रोगांपासून संरक्षण होते. सुवर्ण म्हणजे सोनं आणि प्राशन म्हणजेच पिणे. सुवर्णप्राशनचा अंतर्भाव हा लेहन या प्रकारात होतो. लेहन म्हणजे चाटवणे. काश्यप संहितेनुसार लेह बनवण्यासाठी पूर्व दिशेला तोंड करून बसावे आणि धुतलेल्या दगडावर थोड्या पाण्याच्या सहाय्याने सोन्याला उघडावे. तयार झालेले चाटण हे मध किंवा गायीचे तूप मिसळून ते बालकाला चाटवावे. यात मध आणि गायीचे तूप यांचे प्रमाण एकसारखे असू नये याची काळजी घेण्यास सांगितले आहे. साधारणतः दर महिन्यात येणाऱ्या पुष्प नक्षत्राच्या दिवशी सुवर्णप्राशन हे केले जाते. जन्मापासून 12 वर्षापर्यंत बालकास सुवर्णप्राशन करावे अशी प्रथा आहे. खरं तर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सुवर्णप्राशन हे बाळांना फार पूर्वीपासून दिले जाते. याचा उल्लेख भारतीय ग्रंथांमध्येही आपल्याला दिसून येतो. जसं की मी सुश्रुत संहितेमध्येही वाचले. सुश्रुत संहितेमध्ये सुवर्णप्राशन हे जातकर्मानंतर लगेच करावयास सांगितले आहे. जन्मानंतर नाळ कापणे, बालकाचा कंठ स्वच्छ करणे इत्यादी ज्या क्रिया असतात त्या क्रियांना जातकर्म म्हणतात. त्यानंतर मध, तूप आणि थोडे सुवर्ण भस्म एकत्र करून करंगळीच्या शेजारच्या बोटाने बालकाला चाटवले जाते असे त्यात सांगितले आहे. तसेच या ग्रंथात सोने, वेखंड आणि बेल यांचे चूर्ण तुपासोबत चाटवल्याने बुद्धी आणि आयुष्य वाढते व आरोग्याचा लाभ होतो असे देखील सांगितले आहे. सुवर्णप्राशन बालकांसाठी मंगलकारक आणि पुण्यकारक आहे. सुवर्णप्राशन नियमितपणे 1 महिना केल्यास बालक हे बुद्धिमान आणि निरोगी होते. तसेच 6 महिने नियमितपणे केल्यास त्याची स्मरणशक्ती अत्यंत तीव्र होते. असा बऱ्याच जणांचा अनुभव आहे आणि माझाही तसाच अनुभव आहे, कारण मीही नियमितपणे माझ्या बाळाला सुवर्णप्राशन हे दिले आहे. मी खास करून बाळाला बाळगुटी उगवताना त्याला सुवर्णप्राशन हे दिलेले आहे. एक महत्त्वाचा पडलेला प्रश्न सगळ्यांना की सुवर्ण भस्म किंवा सुवर्णप्राशन हे लहान मुलांना पचते का, की याचा काही बाळाला त्रास होतो. तर आयुर्वेदामध्ये सुवर्ण भस्म म्हणजे सोन्याचे भस्म किंवा तुम्ही जर सोन्याने अंगठी उगाळून देत असाल ती सुवर्ण अंगठी, हे जे काही आहे याच्याने बाळाचे हृदय आणि मस्तिष्क याचे आरोग्य सुधारते. उलट बाळाची आकलनशक्ती वाढते. तसेच शरीरामध्ये नवीन पेशींची निर्मिती करण्यासही हे खूप उपयुक्त ठरते. त्यामुळे बाळाला याचा कसलाही त्रास होत नाही. आतापर्यंत ज्या पण लोकांनी त्यांच्या मुलांना सुवर्णप्राशन दिलं आहे त्यांचे सगळ्यांचे अनुभव हे चांगलेच आले आहेत आणि सगळ्यांना त्यांच्या बाळांमध्ये, त्यांच्या बुद्धीमध्ये झालेली जी काही वाढ आहे सगळ्यांनी चांगलेच अनुभव शेअर केले आहे. एकदा सुवर्णप्राशन सुरू केल्यावर पुढील सर्व दिवस पाळणे अनिवार्य आहे का? तर याचं उत्तर आहे हो. एकदा सुवर्णप्राशन देऊन फरक पडत नाही. यातील औषधांचे जे काही प्रमाण आहे अगदी सुवर्ण भस्मामुळे किंवा तुम्ही जी काही अंगठी वगैरे उघडतात यातले हे प्रमाण फारच कमी असते. याकरिता नियमित 6 महिने तरी सुवर्णप्राशन दिले गेले पाहिजे, तरच याचा अनुभव आपल्याला दिसून येतो. हे पुढे तुम्ही 1-2 वर्ष नियमित ठेवले तर याचा अतिशय उत्कृष्ट परिणामही आपल्याला मुलांवर दिसून येतो. एकदा सुवर्णप्राशन सुरू केल्यावर यामध्ये खंड पडला तर काही अपाय होतो का? तर याचं उत्तर आहे खंड पडल्यास काही अपाय होत नाहीत. फक्त अपेक्षित असलेले जे काही परिणाम आहेत ते आपल्याला लवकर दिसून येत नाहीत. सुवर्णप्राशन संस्काराचे काही साईड इफेक्ट्स आहेत का? तर याचं उत्तर आहे नाही. सुवर्णप्राशन संस्काराचे बाळावर अजून तरी काही साईड इफेक्ट्स नाही दिसून आले आहेत. जर तुम्ही घरी उगाळून देत असाल तर तुम्ही थोडंसं काळजीपूर्वक वेळे घ्यायला हवे आणि ते नियमितपणे जेवढे वेळे तुम्ही स्टार्ट केले आहात तेवढेच वेळे तुम्ही दरवेळेस बाळाला द्यायला हवे. आणि जर तुम्ही बाजारातून रेडीमेड आणलेली असेल एखादी सुवर्णप्राशन तर त्यामध्ये शुद्ध सुवर्ण भस्म असते, गाईचे दूध असतं, औषधीयुक्त तूप आणि मध असते. त्यामुळे याचे बाळावर कोणतेही साईड इफेक्ट, शिवाय हे औषध बनवलेले असते तर त्याच्या बाळावर काही साईड इफेक्ट नाही आहेत. बाळाला अथवा मुलांना सुवर्णप्राशन सुरू केल्यापासून प्रकृतीमध्ये किती अवधीत आपल्याला फरक पडायला सुरुवात होते? तर याचं उत्तर आहे की सलग 3 महिने जर तुम्ही औषध बाळाला दिलं असेल, 3 महिने जर त्याच्या पोटात सुवर्णप्राशन केलं असेल तर तुम्हाला लगेचच बाळाच्या शरीरावर किंवा त्याच्या बुद्धीमध्ये लगेचच मला परिणाम दिसून येऊ शकतात.
मुलांना सुवर्णप्राशन सुरू केल्यावर कोणती निरीक्षणे करावी? तर बाळाची भूक सुधारते की नाही, त्याचे पोट व्यवस्थित साफ होते की नाही, त्याची अतिचंचलता जी काय आहे मुलांची ती कमी होताना दिसते आणि मुलांची जी ग्रहणशक्ती आहे, आकलनशक्ती आहे ती वाढताना दिसते. तर ह्या सगळ्या गोष्टींचं आपण निरीक्षण करू शकतो तुम्ही सुवर्णप्राशन दिल्यानंतर फरक बघण्यासाठी. मुलगा व मुलगी यांच्या सुवर्णप्राशन संस्कारात काही फरक असतो का? तर याचं उत्तर आहे नाही. जर बाळाला जर काही आजार असेल किंवा त्याच्या वयानुसार फक्त डोसमध्ये बदल होऊ शकतो, मुलगा किंवा मुलगी यानुसार यात काही प्रकारचे बदल किंवा फरक आढळून येत नाही. बाळाला सुवर्णप्राशन कधी द्यावे? तर आपल्या हिंदू संस्कृतीनुसार जर 27 दिवसांनी येणाऱ्या पुष्प नक्षत्राच्या दिवशी बाळाला सुवर्णप्राशन देणे अतिशय शुभ मानले गेले आहे. याचं आणखीन एक महत्त्वाचं कारण असं की वैदिक शास्त्रामध्ये पुष्प नक्षत्र हे अतिशय शुभ शक्ती आणि ऊर्जा देणारे नक्षत्र आहे आणि यालाच नक्षत्रांचा राजा असेही म्हटले आहे. या दिवशी केले कोणतेही कार्य केल्यास त्याची उत्तम फलप्राप्ती होते. पुष्प म्हणजेच पोषण. या दिवशी ग्रहणशक्ती ही सर्वाधिक असते, म्हणूनच मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी पुष्प नक्षत्राच्या दिवशीच बाळाला सुवर्णप्राशनचे चाटण चाटवावे. नेहमी पडणारा एक प्रश्न की किती वयापर्यंतच्या मुलांना आपण सुवर्णप्राशन देऊ शकतो? तर जन्मलेल्या बाळापासून म्हणजे 1 महिन्याच्या बाळापासून ते बाळ 12 किंवा 16 वर्षाचे होईपर्यंत आपण मुलांना सुवर्णप्राशन देऊ शकतो. सुवर्णप्राशन नियमित दिले तर बाळांमध्ये आपल्याला जास्त करून दिसून येणारे फायदे की त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढलेली असते, ऐकण्याची बोलण्याची क्षमता वाढते, मुलांची बुद्धी, स्मरणशक्ती व आकलनशक्ती वाढते, मुलांची पचनशक्ती सुधारते, त्यामुळे त्यांना भूक चांगली लागते आणि त्यांचं पोटही नियमितपणे साफ होते. बाळाची किंवा मुलांची त्वचेची कांती सुधारते, मुलांची उंची वजन वाढण्यास मदत होते, बाळाला जो काही दात आहे त्यांना त्रास होतो तो त्रासही मुलांचा कमी होतो, मुलांचे शब्द हे स्पष्ट उच्चारले जातात, त्यांचे शब्द ग्रहण करण्याची जी काही क्षमता आहे ती वाढते. आणि एक नेहमीची जी समस्या आईंना आपल्याला जी येते ती म्हणजे मुलं सारखी आजारी पडतात, सर्दी खोकला ताप, व्हायरल इन्फेक्शन मुलांना होत असतात हवामान बदलामुळे. तर हे हवामान बदलामुळे होणाऱ्या आजारांपासून मुलांचा बचाव होतो. एकूणच पाहिलं तर इतर मुलांच्या तुलनेत सुवर्णप्राशन घेतलेली मुले ही अतिशय तल्लख बुद्धीची, सुदृढ आणि प्रभावशाली बनतात.